भारतीय जनता पार्टीकडून या चर्चेमध्ये विनोदजी वाघ आहेत। माझा पहिला प्रश्न पटकन आता विनोद वाघ आपल्याला आहे। विनोद वाघ, संसदेतल्या चर्चेमध्ये ज्याचा विषय हा विद्यार्थ्यांशीही निगडीत होता, विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याशी निगडीत होता आणि सिवानमध्ये झालेल्या कथित गोळीबाराशीही, हे सगळं चर्चेला जात असताना अमित शहा कुठे होते, सभागृहात का नव्हते? मला एक सांगा, पहिले तर त्या ठिकाणी राहुल गांधी जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी एक जबाबदारीचं भान ठेवून त्या ठिकाणी वक्तव्य करायला हवं होतं। म्हणजे गोळीबार न करताही, गोळीबार कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी झाला नाही तरी सुद्धा त्यांनी या देशासमोर एक खोटं चित्र उभा करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी गोळीबार झाला अशा पद्धतीचं खोटं देशाच्या सर्वोच्च सभागृहात त्या ठिकाणी त्यांनी ते वक्तव्य मांडलं। त्यामुळं म्हणजे एवढ्या जबाबदार व्यक्तींनी जर अशा पवित्र अशा देशाच्या सर्वोच्च सभागृहात बोलताना त्या ठिकाणी खरं बोललं पाहिजे, किमान आपण काय बोलतो आणि त्याचे काय परिणाम होतील याची जाणीव ठेवली पाहिजे। जी वस्तुस्थिती आहे ती तुम्ही त्या ठिकाणी मांडली पाहिजे। विद्यार्थ्यांवर कुठलाही गोळीबार झाला नाही तरी सुद्धा त्यांनी त्या पद्धतीचं अगदी खोटा आणि फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, तसा ते वारंवार करतायत। हे आंदोलन झाल्यापासून आंदोलनाच्या दरम्यान सुद्धा विनोदजी, आपण मुद्द्यावर यायला हवं आणि पटकन विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट आणि खरं द्यायला हवं। सगळं आपल्याला ठाऊक आहे की काय यापूर्वी घडलेलं आहे। या विषयाची चर्चा सुरू असताना अमित शहा कुठे होते आणि ते सभागृहात का नव्हते, याचं उत्तर काय आहे भाजपाकडे? मी तुम्हाला तेच सांगतो की आता देशाचे मंत्री, ज्या ज्या खात्याचे मंत्री असेल, गृहमंत्री असेल, वेळोवेळी त्या ठिकाणी सभागृहामध्ये हजर राहतात। एखाद्या वेळेस काही कामानिमित्त इतर काही याच्यामुळे दुसऱ्या सभागृहात गेलेले असल्यामुळं, इतर ठिकाणी असल्यामुळे एखाद्या वेळेस अनुपस्थित राहतात। असा कुठल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये पूर्ण वेळ एखादा एकही मिनिट गैरहजर नसलेला मंत्री त्यांच्याही काळात त्यांनी दाखवा, एखाद्या वेळेस होऊ शकतं, परंतु हा इथं मुद्दाच नाही। मुद्दा इथला हा आहे की तुम्ही अशा पद्धतीचं जबाबदार नेतृत्वानं अशा पद्धतीचं खोटं विधान करणं आणि त्या ठिकाणी आरडाओरड करणं हे किती पद्धतीत चुकीचं आहे हे तुम्ही पहिले वारंवार असं म्हणताय की मुद्दा अमित शहांच्या अनुपस्थितीपेक्षा काँग्रेसच्या खोट्या दाव्यांचा आहे किंवा काँग्रेसने केलेले दावेच खोटे आहेत असं भारतीय जनता पार्टी सांगते। विनोद वाघ, लाठीमाराचे आदेश आणि सिवानमध्ये गोळीबाराचे, पॅलेटगनच्या वापराचे आदेश कोणी दिलेले असतील, कोण हे आदेश देत होतं? इतकंच नाही तर हाही इथे मुद्दा आणणं गरजेचं आहे। राहुल गांधींनी नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं की सातत्यानं अमित शहांच्या संपर्कामध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह होते। हे सगळं खरं आहे का? मला एक गोष्ट सर्वप्रथम सांगायची की हे म्हणतात की आम्ही पूर्वी सत्ता भोगली, आम्ही सत्तेत बसलो। मग जर तुम्ही सत्ता भोगली, सत्तेत बसला, तर तुम्हाला एवढं सर्वसामान्य ज्ञान त्या ठिकाणी असलं पाहिजे। कुठल्याही अशा विषयावर गृहमंत्री आदेश देत नाही। त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती पाहून, त्या आंदोलनाची त्या ठिकाणची परिस्थिती पाहून तिथला अधिकारी, वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी निर्णय घेत असतो। आणि तुम्ही जे फेक सांगताय की गोळीबार झाला, पहिले याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे की तुम्ही जर इथून खोटं बोलायला सुरुवात करता तर बाकी अजून काय काय खोटं बोलता। आणि विद्यार्थ्याच्या आंदोलनाच्या आडून, विद्यार्थ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून, जेनजीच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही त्या ठिकाणी तुमची लोक काहीतरी त्या ठिकाणी पाठवून त्यात घुसखोरी करून तुम्ही अशा पद्धतीचं विध्वंसपणे त्या ठिकाणी आंदोलन करायला लावता, संसद उडवायची भाषा करता, देशाची तुकडे करण्याची भाषा करता। विनोदजी, आपण 30 सेकंदात पटकन उत्तर दिलं तर खूप बरं होईल। मला एक सांगायचं की हे कोण बोलतंय ज्यांनी गोवारी कांड केलं? कोण बोलतंय ज्यांनी मावळच्या शेतकऱ्यावर गोळीबार केला, शेतकऱ्यांचा जीव घेतला? हे कोण बोलतं ज्यांनी सिखाचा नरसंहार केला, सिखांच्या हत्या केल्या? हे बोलतायत। अहो, आम्ही तर त्या ठिकाणी ज्या पोलिसांनी जे काही त्या ठिकाणी पाऊल उचललं ते यासाठी उचललं की यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी असतील कदाचित, त्यामुळे हे बाजू घेतात। ते विद्यार्थी नव्हते, मी मान्य करतो। ठीक आहे, या चर्चेत विश्लेषणाची गरज आहे। आता जो मुद्दा आपण घेतला आणि त्या अनुषंगाने विनोद वाघ यांना उत्तर देण्याची संधी देऊ। तर अमित शहा सभागृहात एवढा गदारोळ होत असताना कुठे होते याचं उत्तर तरी द्या। मी हा तिसऱ्यांदा प्रश्न विचारतोय। मी तुम्हाला तेच सांगतो वारंवार, त्या ठिकाणचा महत्वाचा मुद्दाच नाही। महत्वाचा मुद्दा हा आहे की यांना काय अपेक्षित होतं? यांना आंदोलनाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून संसदेमध्ये घुसखोरी करून संसद उडवायची भाषा करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठवलं द्यायचं होतं का? संसदेमध्ये त्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थी नव्हते, विद्यार्थ्याच्या अजून जे काही घुसखोर त्या ठिकाणी होते, दंगलखोर त्या ठिकाणी काही घुसले होते, बाकीचे विद्यार्थी प्रामाणिकपणे आंदोलन करत होते। पण त्या विद्यार्थ्यांमध्ये घुसून, मी तर सांगतो यांनी पाठवलेले काही कार्यकर्ते असतील ते त्या ठिकाणी घुसून संसद उडवायची भाषा करत होते। पण विनोदजी, हा सगळा विषय यापूर्वी घडून गेलेला आहे। आजच्या घटनेवर बोलणार आहात का?
अमित शहांची सभागृहातली अनुपस्थिती ही राहुल गांधींच्या आरोपाला बळ देणारी ठरतीये. किमान चित्र तसं निर्माण होतंय. मला सांगतोय की मुद्दा पहिले हा मुद्दा तुम्ही याचं उत्तर घ्या की यांना काय अपेक्षित होतं. संसदेमध्ये बसलेल्या विरोधी पक्षाचे आहेत, त्यांचे नेते त्या ठिकाणी होते, पंतप्रधान तर होतेच देशाचे, पण विरोधी पक्ष नेते सुद्धा होते. या सगळ्यांना उडवायची भाषा करणाऱ्या लोकांना संसदेत जाऊ द्यायचं होतं का? पोलिसांनी हातावर हात धरून बसायचं होतं का? हे बघा, ज्या जर समजा पोलिसांनी विनोदजी, जर समजा तुमचा नेता देशाचा केंद्रीय गृहमंत्री इतका कणखर असेल तर स्वाभाविक हे होणार नाही. पण आपल्याला हेही आठवून पाहायला हवं की याच संसदेमध्ये नवी संसद झाल्यानंतर लोकांनी सभागृहात उड्या मारलेल्या आहेत. मी तुम्हाला म्हणतोय की यांना विचारा की यांना संसद उडू द्यायची होती का? यांना ज्या पद्धतीनं त्या आंदोलनामध्ये घुसून काही लोक विध्वंस करायला निघाले होते, त्यांना संसद उडवायची होती. विनोदजी, याच्यावर काही बोलू इच्छितात? 30 सेकंदात विनोदजी यावर काही मांडतील की संसदेतले भारतीय जनता पार्टीचे खासदार अमित शहा अनुपस्थित असतील तर त्यांची अनुपस्थिती भरून काढण्यासाठी काय करत होते? हो, बोलले ना, मी ते सांगतो. त्या ठिकाणी सगळ्या जणांनी, मंत्री महोदयांनी आमच्या मत मांडलं, खासदारांनी मत मांडलं आणि तुम्हाला पुरावे देतो. जर हे नाकारत असतील तर काय काय विधानं केल्या गेली, कशा कशा पद्धतीची विधानं केल्या गेली. आणि 2 ते 3 हजार लोक, गुंड प्रवृत्तीचे लोक, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, ज्यांच्यावर केसेस आहे, मर्डरच्या केसेस आहे, बलात्काराच्या केसेस आहे, असे लोक त्या ठिकाणी घुसलेले होते. आणि हे कुणी पाठवले याची चौकशी झाली पाहिजे. तुम्ही दिल्ली पोलिसांना नाव ठेवता. अहो, जर देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकाबद्दल तिथं कशा पद्धतीचे अपशब्द वापरले, जर हे काँग्रेसवाले मान्य करत नसेल, त्यांना मी व्हिडिओ दाखवतो. जरा व्हिडिओ बघा आणि बघा त्याच्यावर आपल्याला काही वाटतं का? देश महत्वाचा नाही, तुम्हाला सत्ता महत्वाची आहे. पंतप्रधानच्या सैनिकांच्या विषयी काय बोलले? तुमचे मध्य प्रदेशचे मंत्री सैनिकांबद्दल काय बोलले त्याचा बोध घ्या. आणि त्याच्यानंतर इतक्या दिवस आज अशा पद्धतीने जेव्हा विद्यार्थ्यांवर अत्याचार. विनोदजी, गृहमंत्री या नात्यानं अमित शहा आपली जबाबदारी स्वीकारून राजीनामा देतील का? आहे त्या स्थितीला सामोरे जातील आणि किमान उद्या परवा तरी सभागृहात दिसतील? काय संबंध येतो राजीनामा द्यायचा? जिथं जर चुकीचं काही झालंच नाही, हे उद्या कोणाचाही राजीनामा मागतील उपसूट. म्हणून यांच्या म्हणण्यानं थोडी चालणार आहे. आता मला बोलू द्या, तुम्ही जरा थांबा. मला सांगा, मी वारंवार सांगतोय की ज्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आंदोलनामध्ये घुसून हा विध्वंस केला, त्याचं समर्थन काँग्रेस करते. देश बघतोय ज्या पद्धतीने शिवीगाळ केली. विनोदजी, पटकन मुद्द्याला येऊयात, वेळ संपलेली आहे. अमित शहा उद्या परवा 13 तरी सभागृहात येणार आहेत का? समर्थन हे करतायत. आंदोलन विनोदजी, विद्यार्थ्यावर आपण बोलतच नाही, आंदोलनकर्त्यावर आपण बोलतच नाही. त्यांनी विध्वंस केलाच नाही. विध्वंस केला यांनी. विनोदजी, मुद्द्याला या. विनोदजी, मुद्द्याला या. अमित शहा सभागृहात कधी येणार आहेत? मी ते सांगतो, अमित शहा सभागृहात येतील, उत्तरही देतील आणि त्यांच्या उत्तरापुढे टिकूच शकत नाही. बस, ठीक आहे. चला, हे आश्वासन मिळालं. चर्चेला या निमित्तानं समारोपाकडे नेतो. आपण सर्व मान्यवर चर्चेत आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.